नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 15 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वात आधी आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, स्वातंत्र्य दिनानिमित्त अभ्यास मित्रच्या काही कोर्सेसवर 25% डिस्काउंट सुद्धा आहे. तर कॅपिटल मध्ये इंडिया नावाचं कुपन कोड यूज करून तुम्ही 6.0 फाउंडेशन बॅच असेल किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच, तसंच 21,000 PYQ ची बॅच आणि अभ्यास मित्राचा नोट्स पॅक घेऊ शकता. या व्यतिरिक्त PYQ 360 डिग्री बॅच फक्त 80 रुपयामध्ये आपण ऍप्लिकेशनवर ठेवलेली आहे. याची 1000 विद्यार्थ्यांसाठीची फी होती, पण एकाच दिवसात 1000+ विद्यार्थ्यांनी ही बॅच परचेस केली आणि खूप जणांना अजूनही घ्यायची होती. सो आम्ही अजून याचं एक्सटेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. सो ऍडमिशन सुरू आहे. तुम्ही एनरोल करू शकता, ऍडमिशन घेऊ शकता. ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे. काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला प्रश्न आहे, हंगेरीचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर एंड्रास बाका यांची हंगेरीच्या संसदेने 11 ऑगस्ट 2026 ला सुप्रीम कोर्टचे माजी सरन्यायाधीश एंड्रास बाका यांचं काय केलंय? नवीन राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे. तर ते सत्ताधारी मध्ये उजव्या टिस्दा पक्षाचे उमेदवार होते. तर माजी अध्यक्ष तामास सुलोक यांची जागा घेतील. तर हंगेरी युरोपमध्ये एक देश आहे. ठीक आहे. एक लँडलॉक कंट्री आपल्याला बघायला मिळते. राजधानी बुडापेस्ट आहे. हंगेरियन फोरिंट हे चलन आहे आणि राष्ट्रीय सभा आपल्याला त्यांची जे काही ओझिगिलेस म्हणून त्यांची संसद बघायला मिळते. मग इतर काही प्लेसमेंट जर पाहिल्या तर वेगवेगळ्या देशांचे जे काही पंतप्रधान आहेत किंवा राष्ट्रपती आहेत नव्याने नियुक्त झालेल्या 2026 चे, तर ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. मध्य पूर्व आणि अरब जगतामध्ये अधिकृतपणे मृत्यूदंड रद्द करणारा पहिला देश कोणता आहे? सो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ज्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केलेली आहे तो ठरलाय लेबनन. लेबनन ही जी कंट्री आहे मध्य आणि पूर्व अरब याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. ऑफिशियली मृत्यूदंड रद्द करणारा इथला पहिला देश ठरलाय. लेबननच्या संसदेने मृत्यूदंड कम्प्लिटली रद्द केलाय आणि एक हिस्टॉरिकल ऍक्ट मंजूर केलाय. सो नवीन कायद्यानुसार खून, हेरगिरी आणि दहशतवाद सारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाऐवजी सक्त मजुरीची शिक्षा लागू केलेली आहे. सो तसं जर पाहिलं तर ओव्हरऑल जर पाहिलं, हे झालं मध्य आणि पूर्व अरब मध्ये, पण ओव्हरऑल जर पाहिलं तर मृत्यूदंड रद्द करणारा पहिला देश व्हेनेझुएला 1863 मध्ये रद्द केलं होतं. दक्षिण अमेरिकेतील देश. देन भारतीय हवाई दल आणि रॉयल मलेशियन हवाई दल RMAF यांच्यामधील द्विपक्षीय लष्करी सराव उदार शक्ती 2026 चं कुठे आयोजन केलं जात आहे? तर करेक्ट आन्सर आहे मलेशियामध्ये सुबांग हवाई तळ जे आहे त्या बेसवरती याचं आयोजन केलं जात आहे. भारतीय हवाई दल, इंडियन एअरफोर्स आणि रॉयल मलेशियन एअरफोर्स जे आहे यांच्यामध्ये. सो हा जो द्विपक्षीय लष्करी सराव आहे उदार शक्ती 2026, तर बेसिकली यामध्ये जे भारतीय विमान आहेत राफेल फायटर जेट्स, त्याचबरोबर सुखोई SU-30 आणि MKM वगैरेचा समावेश असणारे. तर मुख्य उद्दिष्ट असेल संयुक्त क्षेत्रीय प्रशिक्षण, सर्वोत्तम कार्यपद्धतीची देवाणघेवाण आणि जटिल हवाई मोहिमांदरम्यान आंतर कार्यक्षमता वाढवणे. पुढचा प्रश्न, कोणत्या अंतराळ संस्थेने इस्रोला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील आपल्या चंद्रतळ कार्यक्रमात सामील होण्यासाठी ऑफिशियली आमंत्रित केले आहे? तर नासा हे याचं करेक्ट आन्सर आहे. USA ची नासा. तर ऑगस्ट 2026 मध्ये अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने भारतीय अंतराळ संस्थेला इस्रोला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील आपल्या महत्वाकांक्षी चंद्रतळ कार्यक्रम जो आहे मून बेस प्रोग्राम, तर तिथे सामील होण्यासाठी ऑफिशियली इन्व्हाइट केलेले आहे. तर 5 ते 6 ऑगस्ट 2026 ला बँगलोरमध्ये झालेली जी काही भारत अमेरिकेची नागरी अंतराळ संयुक्त कार्यगटाची बैठक होती, त्या 9व्या बैठकीमध्ये हे निमंत्रण देण्यात आलं. तर नासाच्या आर्टेमिस कराराचा एग्रीमेंटचा हा एक पार्ट आहे, ज्यामधून भारत जर पाहिलं तर जून 2023 मध्ये भारत त्यात समाविष्ट झाला होता, सामील झाला होता. मग चंद्रावर पहिली कायमस्वरूपी मानवी वस्ती चंद्र चौकी स्थापन करणं हे याचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट, भारतीय नौदलासाठी दुसरे स्वदेशी सागरी गस्ती जहाज श्रुती यार्ड 3037 कुठे यशस्वीरित्या जलावतरण करण्यात आलेले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता या ठिकाणी. जर आपण पाहिलं तर इंडियन नेव्ही साठीचं ऑर्डर दिलेले श्रुती यार्ड 3037 नावाचं दुसरं स्वदेशी बनावटीचं आणि पुढच्या पिढीचं ऑफशोर पेट्रोल वेसल याचं कलकत्ता येथील गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स या ठिकाणी यशस्वीरित्या जलावतरण केलेलं आहे.
पुढे जाऊया. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखवणाऱ्या या युद्धनौकेचं नाव 4 वेदांच्या श्रुतींच्या नावावरून ठेवण्यात आलंय. तर जहाजाची बांधणी जी आहे ती गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर लिमिटेड कलकत्ताच्या याने केलेले आहे. आणि हे जहाज जे ते सागरी निगराणी, किनारी सुरक्षा, त्याचबरोबर जे काही इतर हे होतात त्याच्या संदर्भात मोहीम, त्याच्या विरोधी काम करणं, शोध आणि बचाव आणि मानवतावादी मदत तसंच आपत्ती निवारण यांसारख्या बहुआयामी कारवाया हाती घेईल. पंजाबमधील कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरीने आरसीएफने कोणत्या देशाच्या रेल्वेसाठी 19 LHB लिंक हॉफमॅन बुश ब्रॉडगेज प्रवासी डब्यांची पहिली रेक तयार केली आहे? तर बांगलादेशच्या रेल्वेसाठी. ठीक आहे. सो बघा, ऑगस्ट 2026 मध्ये पंजाबमधील कपूरथला या ठिकाणचं जे रेल कोच फॅक्टरी आहे त्यांनी बांगलादेश रेल्वेसाठी 19 LHB ब्रॉडगेज प्रवासी डब्यांची पहिली रेक तयार केली. तर हा जो ऍग्रीमेंट आहे यानुसार रेक 2024 साली राईट्स लिमिटेड तर्फे बांगलादेशला 200 ब्रॉडगेज प्रवासी डब्यांच्या पुरवठ्यासाठी साइन केलेला ऍग्रीमेंटचा एक पार्ट आहे. यामध्ये 19 डब्यांच्या रेकमध्ये 3 AC स्लीपर कार, 3 AC चेअर कोच आणि 11 नॉन AC चेअर कार आणि 2 पॉवर कार यांचा समावेश आहे. सो बांगलादेश, बाकी आपल्याला माहिती आपला शेजारी देश, सगळ्यात जास्त आपली सीमा बांगलादेशला लागते. ढाका राजधानी आहे, चलन टक्का आहे आणि राष्ट्रीय संसद त्यांची बघायला मिळते. तारिक रहमान हे त्यांचे पंतप्रधान आहेत. नेक्स्ट, डेन्मार्कच्या ओडेन्स येथे झालेल्या UCI पॅरास्पोर्ट डेन्मार्क ग्रँड प्रिक्स मध्ये भारतीय पॅरासायकल स्वारांनी किती पदके जिंकलेली आहेत? तर टोटल 12 मेडल्स यामध्ये भारतीय सायकल स्वारांनी जिंकलेले आहेत, ज्यात 2 गोल्ड, 5 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ मेडल आहेत. ऑगस्ट 2026 मध्ये डेन्मार्कमध्ये ओडेन्स या ठिकाणी UCI पॅरास्पोर्ट डेन्मार्क ग्रँड प्रिक्स झाली होती, ज्यामध्ये भारतीय पॅरासायकल स्वार जे आहेत तर त्यांनी एकूण 12 मेडल्स जिंकले, 2 गोल्ड, 5 रौप्य आणि 5 कांस्य. सो आंध्र प्रदेशच्या अर्शद शेखने MC2 या प्रकारामध्ये 6 वैयक्तिक पदके जिंकली, 2 गोल्ड जिंकले त्याने, 3 रौप्य आणि 1 कांस्य. आणि यामध्ये भारताचा सगळ्यात यशस्वी खेळाडू म्हणून त्यांनी स्थान मिळवलं. गुजरातच्या विश्व वसानीने WC3 प्रकारामध्ये 4 कांस्य पदक जिंकली आणि महाराष्ट्राचा अंशुमन धुमाळ आहे, ठीक आहे, त्याने 2 रौप्य पदक जिंकली. लुप्तप्राय काळ्या मानेच्या क्रौंच पक्षाच्या संवर्धनासाठी 11 to 14 ऑगस्ट 2016 दरम्यान आयोजित भारताचा पहिला ब्लॅक नेक क्रेन फेस्टिवल कुठे आहे? बघा, पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा, हा लुप्तप्राय प्राणी आहे ब्लॅक नेक क्रेन. तर त्याचा जो फेस्टिवल आहे तो भारतातला पहिला फेस्टिवल आहे, लडाख मध्ये आयोजित केलेला आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. तर लेह, स्तोकार आणि हानले या प्रदेशामध्ये तो आयोजित करण्यात आलेला आहे लडाखमध्ये. तर याचं हे एक ऐतिहासिक महोत्सव, याचं उद्घाटन लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या हस्ते झाले. तर हे लडाख वन्यजीव विभाग आणि स्थानिक कम्युनिटीज ज्या आहेत तिथल्या लोकल कम्युनिटीजच्या सहकार्याने आयोजित केलं आहे. जगातलं एकमेव अल्पाईन क्रेनच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणं आणि पर्यावरण पर्यटनाला प्रोत्साहन देणं हे या महोत्सवाचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर बघा पुढे, कोणत्या राज्याच्या पोलिसांनी शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी TG वीर पोर्टल सुरू केलेले आहे? तर मित्रांनो, TG वीर पोर्टल जे आहे ते तेलंगणा पोलिसने सुरू केलंय. कशासाठी? तर जे शहीद आहेत त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे. तर यामध्ये जे शहीद जवान आहेत, पोलीस जवानांच्या कुटुंबियाच्या तक्रारी आणि समस्यांचं निवारण करण्यासाठी TG वीर पोर्टल सुरू केलंय. तेलंगणा पोलीसचे DGP CV आनंद यांच्या हस्ते वारंगल या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि शहीद पोलिसांना, त्यांचे जे कुटुंब आहेत त्यांना आर्थिक मदत, अनुकंपा नियुक्ती आणि भूखंड वाटप यांसारख्या समस्यांवरती त्वरित उपाययोजना उपलब्ध करून देणं हे याचं उद्दिष्ट आहे. मग तेलंगणा आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2014 नुसार 2 जून 2014 तेलंगणा राज्य स्थापन झालं. हैदराबाद राजधानी आणि रेवंत रेड्डी हे त्याचे मुख्यमंत्री आहेत. तर लोकसभेमध्ये एकूण 17 जागा आहेत, 17 खासदार आहेत, राज्यसभेमध्ये 7 आणि विधानसभेमध्ये बाकी मग समजा त्यांचे विधानसभा वगैरे आहे. पुढे जाऊया. कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या जगातील सर्वात मोठ्या पाणबुडी पंख्याचा, बंगाल फॅनचा सविस्तर नकाशा तयार केलेला आहे? सो बघा, अशा प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागरी संशोधन केंद्र जे आहे त्याच्या शास्त्रज्ञांनी बंगालचा जो उपसागर आहे त्यामध्ये असलेल्या जगातला सर्वात मोठा पाणबुडी पंखा जो आहे तर त्याचा, बंगाल फॅनचा सविस्तर नकाशा तयार केला. तर यानुसार ही संस्था गोव्यामध्ये स्थित आहे आणि भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत ती कार्यरत
आहे. सो बंगालचा पंखा, बंगाल फॅन जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात मोठा पाण्याखालील फॅन आहे तो. गंगेचा पंखा बेसिकली जो काही गंगेचा गाळ डिपॉझिट होऊन तो ॲल्युअल फॅन तयार झालाय. ठीक आहे. सो तो सगळा गाळ आहे आणि मग तो आपल्याला पाण्याखाली बघायला मिळतो कारण की वर पूर्ण पाणी आहे. बंगालचं उपसागराचं आपल्याला रचना दिसते. जागतिक हत्ती दिन 2026 केव्हा साजरा करण्यात आला तर जागतिक हत्ती दिन 12 ऑगस्टला साजरा करण्यात येतो. सो 2026 मध्ये पण 12 ऑगस्टला सेलिब्रेट झाला. ब्रिंगिंग द वर्ल्ड टुगेदर टू हेल्प एलिफंट्स ही यावर्षीची थीम होती. तसंच जगभरातील आशियाई आणि आफ्रिकन हत्ती जे आहेत त्यांचं संवर्धन, संरक्षण आणि त्यांच्या भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी जनजागृती करणं हेच मेन मोटिव्ह असतं हा डे सेलिब्रेट करायचं. जगातल्या 60% अधिक जंगली आशियाई हत्ती आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात. तर देशामध्ये एकूण 33 हत्ती अभयारण्य, 150 शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित हत्ती कॉरिडॉर आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर प्रति लिटर पैसे विधवा आणि अनाथ उपकर लागू केलेला आहे? तर लक्षात घ्या, हिमाचल प्रदेश याचं करेक्ट आन्सर आहे. ऑगस्ट 2026 मध्ये हिमाचल प्रदेश सरकारने काय केलं तर राज्यामध्ये पेट्रोल आणि जे काही हाय स्पीड डिझेल आहे त्याच्या विक्रीवरती प्रति लिटर 60 पैसे अनाथ आणि विधवा उपकर लादलेला आहे. सो बेसिकली हिमाचल प्रदेशमध्ये मूल्यवर्धित कर अधिनियम 2026 च्या अंतर्गत तो आकारण्यात येतोय. सो बेसिकली जे काही एक्स्ट्राचे प्रति लिटर 60 पैसे मिळणार आहे, हा जो एक्स्ट्राचा महसूल आहे त्याचा यूज हा अनाथ मुलं आणि विधवांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या ज्या योजना आहेत त्यांना स्ट्रॉंग करण्यासाठी एक शाश्वत फंड तयार करणं हे मोटिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताने 1981 पासून दुसऱ्यांदा जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या किती भारतीय मोर जे आहेत ते या कार्यालयाला भेट दिलेले आहेत? तर 5 भारतीय मोर या कार्यालयाला भेट दिलेले आहेत. मग 5 तरुण मोरांमध्ये 4 पारंपरिक निळे मोर आणि एक अत्यंत दुर्मिळ पांढऱ्या पिसांचा नर मोर याचा समावेश यामध्ये आहे. सो 1981 ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काय केलं होतं, दिल्लीच्या प्राणी संग्रहालयातून मोरांची एक जोडी तिथे पाठवली होती. ठीक आहे. सो 1946 मध्ये राष्ट्रसंघाकडून मालमत्ता हस्तांतरित झाल्यानंतर या संयुक्त राष्ट्र कार्यालयाची काय झाली होती तर स्थापना झाली होती. पॅलेसिस देस नेशन्स जिनेवा स्वित्झर्लंड मध्ये त्याचं मुख्यालय आहे किंवा स्थळ आहे. डॉक्टर भूमा व्हीजी यांची कोणत्या देशातील अटल बिहारी वाजपेयी तंत्रज्ञान संस्थेच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे? तर मॉरिशस. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. डॉक्टर भूमा व्हीजी यांची मॉरिशस मधील अटल बिहारी वाजपेयी सार्वजनिक सेवा आणि नवोपक्रम संस्थेच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या भारतीय रेल्वे कार्मिक सेवेच्या सेवानिवृत्त अधिकारी आहेत. तर मॉरिशस जर पाहिलं तर मॉरिशन रुपया चलन आहे. पोर्ट लुईस ही राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ समाजसेवक डॉक्टर MP परमेश्वरन यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी कोणत्या प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थेत सेवा बजावली होती? तर भाभा अणुसंशोधन केंद्र जे आहे बार्क या ठिकाणी त्यांनी काय केली होती, सेवा बजावली होती. सो हे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आहेत, जनविज्ञान चळवळीचे पुरस्कर्ते आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत डॉक्टर MP परमेश्वरन. तर त्यांनी 11 ऑगस्ट 2026 ला वयाच्या 91व्या वर्षी केरळमधील त्रिशूर या ठिकाणी ते निवासस्थानीच त्यांच्या काय झालं, निधन झालं. सो डॉक्टर परमेश्वर यांनी 1957 पासून 75च्या पिरियडमध्ये मुंबईमध्ये भाभा अणुसंशोधन केंद्र जे आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये ते बार्कमध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. तर अशा प्रकारे आजचे क्वेश्चन आन्सर्स आपण पाहिलेले आहेत. मित्रांनो, बाकी तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण इथून पुढे डेली संडेला काय करणार, एव्हरी संडेला काय करणार आहोत तर स्पेशल रिव्हिजन ओरिएंटेड काहीतरी किंवा असं टॉपिक वाईज करंट अफेअर्स आणण्याचा मी प्रयत्न करेल. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. PYQ 360 डिग्री बॅच फक्त 80 रुपयामध्ये आहे. बघा, 1000 विद्यार्थ्यांसाठीची ऑफर होती. एकाच दिवसात 1000 विद्यार्थ्यांनी बॅच घेतली. जास्त विद्यार्थी झाले सो आम्ही थोडंसं एक्सटेंड केलंय याला. अजूनही ऍडमिशन सुरू आहेत. पटापट इनरोल करा कारण दर्जेदार स्पष्टीकरण आणि विषयानुसार टॉपिकनुसार लेक्चर्स मिळतील. 100 डेजची व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे. PDF वगैरे नसतील, फक्त लेक्चर्स असतील यामध्ये. तसंच तलाठी भरतीची बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त अभ्यास मित्रच्या काही कोर्सेसवर आपण काय ठेवलेलं आहे तर 25% डिस्काउंट ठेवलेला आहे. त्यासाठी कॅपिटल इंडिया हे कुपन कोड तुम्ही यूज करू शकता, ज्यामध्ये फाउंडेशन बॅच 6.0 त्याचबरोबर 21,000 PYQ ची जी स्पष्टीकरणाची बॅच आहे त्यावर, तसंच राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि अभ्यास मित्रचा नोट्स पॅक या 4 कोर्सेसवर ही ऑफर
आहे. तर ऍप डाउनलोड करा. काही अडचण येत असेल कॉल मेसेज करा. टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे. आणि टीजी वीर पोर्टल हे कोणी सुरू केलंय, ठीक आहे, कोणत्या राज्यामध्ये सुरू केलंय आणि कशासाठी सुरू केलंय, तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचंय. थांबूया मग आज इथे. आय होप हे सेशन आवडलं असेल. बाय बाय, टेक केअर, सी यू अगेन.